नमस्कार. मी अनिल मारुती लटके, पुणे प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेमध्ये त्या संस्थेला रिप्रेझेंट करत आहे. आणि आज आपल्यासमोर सॉफ्ट स्किल आणि सेल्फ ग्रोथ इन आणि आफ्टर द लॉकडाऊन पिरियड या विषयावर हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये डेव्हलपमेंट हवी आहे. जर 360 डिग्रीला जर आपल्याला डेव्हलपमेंट हवी असेल तर ह्या ट्रेनिंगचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोग होईल. तुमच्या जीवनामध्ये जर बॅलन्स लाईफ हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला काम करण्यास मदत करेल. आपल्याला सर्वांना जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि वैभव हवं असतं. पण आपल्या जीवनामध्ये जो वेळ, पैसा आणि एनर्जी जी वेस्टेज होत आहे त्याच्यावर आपलं काही प्रमाणात लक्ष कमी प्रमाणात आहे. म्हणून हा विषय आपल्यासमोर घेण्याचा उद्देश आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये, समाजामध्ये आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार करता येईल यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊन नंतर एकंदरीत जॉबची परिस्थिती काय असणार आहे आणि ह्या पिरियडमध्ये आणि लॉकडाऊन नंतर आपल्याला कशा पद्धतीने आपल्या जॉबवर काम करायचं आहे, आपल्या बिझनेसमध्ये काम करायचं आहे, ह्याचं काही विवेचन, काही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काल सुद्धा काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज संपूर्ण प्रमाणात ह्याच्यावर संभाषण करणार आहे, आपल्याशी हितगुज करणार आहे. तर हल्लीचा जो सर्कमस्टन्स आहे, आजूबाजूची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने परिस्थिती आहे. घरामध्ये लहान मुलं आपला वेळ कुठे इन्व्हेस्ट करत आहे. तुमच्या माझ्या सर्वांच्या घरामध्ये असं दिसून येते की लहान मुले मोबाईल, गेम आणि टी व्हीवर जास्त वेळ खर्च करत आहे. आपण कितीही प्रयत्न केला त्या लहान मुलांना की त्या टी व्हीपासून, गेमपासून अलिप्त करण्याचा, तरी मुलं जास्त वेळ त्या टी व्ही शिवाय किंवा मोबाईल शिवाय राहू शकत नाही. आपण सुद्धा टी व्हीवर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काही बातम्या किंवा सोशल मीडिया याचा वापर करत आहोत. तर हा जो वेळ जातो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर, त्याचा परिणाम नक्कीच काही ना काही लॉकडाऊन नंतर आपल्याला जाणवणार आहे. कारण का वेळ कुणासाठी थांबत नसते. सध्या घरच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना आढळून येत आहे की लहान मुलं ऐकत नाहीत, विचारामध्ये भिन्नता असते, मे बी जनरेशन गॅप असेल. त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहे लॉकडाऊन नंतर? तो इम्पॅक्ट म्हणजे काय? कदाचित मोठ्या कंपनीमध्ये आणि मोठ्या कंपनीवर अवलंबून असणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्या, ज्या युनिट्स आहेत, त्याच्यावर आपल्या जॉबवर गदा तर येणार नाही ना. परिस्थिती नक्की बदलणार आहे, पण ह्या परिस्थितीमध्ये आपल्या मनावर कदाचित स्ट्रेस येऊ शकतो. त्यासाठी हे प्रेझेंटेशन डिझाईन केलेलं आहे. अनेक जण फोनच्या माध्यमातून कम्युनिकेशन करत असतात की पुढे परिस्थिती काय काय असेल याबद्दल. म्हणूनच या प्रेझेंटेशनमध्ये काही विवेचन तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता नक्की हे का होत आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाईफबद्दल? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समोर स्पेसिफिक असं गोल नाही. गोल तर सर्वांकडे असतं, परंतु तेच गोल एक स्मार्ट वे मध्ये असणं गरजेचं आहे. स्मार्ट वे म्हणजे काय? कोणतेही गोल असेल, ड्रीम असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, टार्गेट असेल, तर स्पेसिफिक असावं, मेजरेबल असावं, अचिवेबल असावं, रिअलिस्टिक असावं, टाइम बाउंड असावं. तर ते गोल
भविष्यात किंवा ते अस्तित्वात येऊ शकतं. दुसरे कारण आहे, जो सोशल मीडियाचा आज आपण वापर करत आहोत, कुठं ना कुठंतरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जीवनावर पडत आहे. सोशल मीडिया वापरू नका असं मी म्हणत नाही, पण किती वापरायचा ह्याला काही मर्यादा आहे. आपला जो महत्त्वाचा टाइम आहे, वेळ आहे, तो वेळ पुन्हा येणार नाही. आज जो वेळ आपल्याला मिळत आहे त्याचं युटिलायझेशन आपण कसं करतो हे फार महत्त्वाचं आहे. अनेक प्रशिक्षक या वेळ संदर्भात अनेक ठिकाणी सोशल मीडियावर बोलत आहेत की कसा वेळेचा सदुपयोग करायचा आहे. तर आपल्याला ह्याच्यातून काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर इम्प्रूव्हमेंट कशी केली पाहिजे, काय उपाययोजना आहेत की लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊन नंतर आपल्याला काय करायचं आहे. पहिल्यांदा सर्वांकडे गोल असावे, ड्रीम असावं. सक्सेसचा फॉर्म्युलाच आहे की जर तुमच्याकडे गोल असेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल आणि जर तुम्ही ॲक्शन घेत असाल तर नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला येईल. आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्लान, डू, चेक, ॲक्ट हे सायकलचा वापर केला तर सक्सेस 100% आपल्याला मिळू शकतो. कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग केलं, त्याचं मायक्रो लेवलला प्लॅनिंग केलं आणि जो काही रिझल्ट येतो ह्या रिझल्टचा आपण ॲनालिसिस केला आणि त्याच्यातून काही करेक्शन करायचे असते तर करेक्शन केली पाहिजेत, करेक्टिव्ह ॲक्शन, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं पाहिजे की रिझल्ट किती चांगल्या पद्धतीने येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला गरज आहे बदल करण्याची. आपल्या सगळ्यांना गरज आहे बदल करण्याची. आणि एक सुंदर पुस्तक आहे, मी सगळ्यांना रिकमेंड करेन की तुम्ही सगळ्यांनी वाचावं. मी माझ्या जीवनामध्ये ते वाचल्यानंतर मला खूप उपयोग झाला. ते पुस्तक आहे हू मूड माय चीज, स्पेन्सर जॉन्सन यांचं. खूप सुंदर पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये बदल का करायचा ह्याच्याबद्दल खूप सुंदर असं माहिती सांगितलेली आहे. तर परिवर्तन संसार का नियम है, चेंज तर केलंच पाहिजे, चेंज होत जाणार आहे. आता चेंज कुठे करायचं आपल्याला? आपल्या जुन्या हॅबिटमध्ये, ज्या हॅबिट आपल्याला अनसक्सेसकडे नेत आहेत, अपयशाकडे नेत आहेत. आपण घरी मुलांना नेहमी म्हणतो आता की सतत अभ्यास करा. कारण मुलांना आपण म्हणतो अभ्यास करा, आपण अभ्यास केलेला आहे का? आता शाळा कॉलेज संपल्यानंतर आज आपण अभ्यास करत आहे का? तर अभ्यास कोणता करायचा आपल्याला की ज्या प्रोफेशनमध्ये आज आपण काम करत आहोत त्या प्रोफेशनमध्ये अपडेट राहण्यासाठी, जे सतत जे बदल होते त्यासाठी आपल्याला निरंतर काही वेळ आपल्याला त्या अभ्यासासाठी द्यावा लागेल आणि त्यानंतर मनन चिंतन करून त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल. आणि हे सातत्य नेहमी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत ठेवावं लागेल. आणि सातत्यच ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर सातत्य असेल तर प्रचंड प्रमाणात चांगलं आपल्याला यश मिळू शकेल. आणि जे काही आपण काम करत आहोत, जर आपला व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये किंवा आपण नोकरी करत असतो तर नोकरीमध्ये आपल्या ज्या सिस्टमद्वारे, ज्या प्रोसेसद्वारे आपण काम करत आहोत त्या प्रोसेसमध्ये छोटे छोटे जर बदल केले आपण तर नक्कीच भविष्यात ज्या कंपनीमध्ये आपण काम करणार आहे, ज्या प्रोफेशनमध्ये काम करणार आहे त्याच्यामध्ये यश चांगलं मिळू शकेल. लॉकडाऊन नंतर परिस्थिती नक्की बदलणार आहे आणि खूप अशा नवीन गोष्टी आपल्या समोर दिसणार आहेत. नवीन नवीन शोध लागलेले तुम्हाला दिसतील. नवीन नवीन खूप मोठे परिवर्तन झालेले दिसेल. मग ह्या परिवर्तनामध्ये, ह्या बदलामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या कामाच्या सिस्टममध्ये, प्रोसेसमध्ये थोडे का होईना छोटे छोटे बदल करायचे आहेत आणि त्या स्पर्धेला आपण टिकायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या समाजामध्ये, आपल्या परिवारामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला चांगले लोक मिळू शकतात ज्यांना आपण गुरु म्हणतो. आणि हे गुरु आपले शिक्षक असू शकतात, आपले वरिष्ठ असू शकतात, आपल्या कंपनीचे मालक असू शकतात, आपले सुप्रियर असू शकतात. तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाचे गुरु होते आणि अर्जुनाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे अर्जुनाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. शिवाजी महाराज ज्यांच्या गुरु होत्या त्यांच्या मातोश्री जिजाऊ माऊली त्यांनी घडवलं. ज्ञानेश्वर माऊली त्यांचे थोरले बंधू हे त्यांचे गुरु होते. सचिन तेंडुलकर त्यांचे गुरु
आचरेकर सर होते, त्यामुळे ते घडलं. तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी अशा व्यक्ती, अशी माणसं भेटत आहेत, परंतु आपण त्याचा शोध घेत नाही. आपल्या घरातच अनेक लोक अशी असतात की जी आपल्याला वारंवार काही ना काहीतरी चांगलं मार्गदर्शन करत असतात, कारण आपण त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहत नाही. वयाने लहान असू दे किंवा मोठे असू दे, जे आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकू शकतात ते आपले गुरु आहेत. मग जेवढे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये चांगली माणसं येतील प्रत्येक क्षेत्रामधली, ते आपले गुरु समान आहेत. आणि जेवढं आपण त्यांच्यावर जास्त शिकू तेवढं आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती चांगली करता येईल. आणि सक्सेसचा फॉर्म्युला जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सक्सेसचा फॉर्म्युला काय आहे? सक्सेसचा फॉर्म्युला आहे चांगल्या पुस्तकाचं वाचन करणे. आज प्रचंड वेळ तुम्हा आम्हा सर्वांकडे आहे, मग आपण किती वेळ देतो वाचनावर? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्यातला किती वेळ आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला मोठ्या करू शकतील अशा पुस्तकांवर, अशा वाचनांवर, अशा गोष्टीवर आपण मनन कितपत करत आहे, हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, चांगले विचार ऐकले पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण काय वाचतोय, काय पाहतो, हे फार महत्वाचं आहे. आणि नेचर आपल्याला प्रत्येक गोष्ट नव्याने शिकवत असतो. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक दिवशी नव्यासारखी दिसते. मग आपल्या जीवनामध्ये नवीन काय दररोज घडत आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जे काय आपल्याकडे नॉलेज आहे, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला देत नाही तोपर्यंत त्या ज्ञानामध्ये वृद्धी होत नाही. दिल्यानंतर वाढतं, कमी अजिबात होत नाही. अनेक ठिकाणी हे वाचलेलं आहे, जे आपण घेतो त्याने आपला उदरनिर्वाह होतो, आणि जे आपण देतो त्याने आपला विकास होतो. जर आपल्याला विकास करायचा असेल तर जे काही चांगल्या गोष्टी, चांगलं ज्ञान, चांगली माहिती जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला देत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये विकास होत नाही. अजून एक सक्सेसचा आहे. सक्सेस ही स्टेप आहे. आपण पटकन सक्सेस होऊ शकत नाही, कारण सक्सेसच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स प्रमाणे आपण गेलो तर नक्की आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळेल. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि कंटिन्युअस प्रोसेस कसली, तर आपल्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण जर काम केलं तर खरोखर आपल्या जीवनामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट मिळू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे हॅबिट्स. ज्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला, त्या सवयी कोणत्या आहेत? अशा कोणत्या सवयी आहेत ज्या भूतकाळात आपल्याला लागलेल्या आहेत, आणि त्या भूतकाळाच्या सवयीमुळे आज वर्तमान काळामध्ये आपली ही अशी अवस्था आहे. जर आपल्या भविष्य बदलायचं असेल तर वर्तमानमध्ये आपल्याला काही अशा हॅबिट लावून घ्यायची आहेत की आपलं भविष्य त्यातून घडेल. त्यामुळे चांगल्या हॅबिट लावणं फार गरजेचं आहे. आणि चांगल्या हॅबिट लावायला फार सोपी पद्धत आहे. एखादी गोष्ट दररोज न चुकता 21 दिवस सातत्याने केली तर ती हॅबिटमध्ये उतरते, आणि ती शक्यतो आपण कधी विसरत नाही. तर चांगल्या हॅबिट आपण सगळ्यांनी लावून घेतल्या पाहिजे. तसंच आपलं जीवन, आपलं लाईफ बॅलन्स असलं पाहिजे. आपलं जीवन बॅलन्स असलं पाहिजे म्हणजे काय? आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे. म्हणजे सर्वांगीण आपला विकास झाला पाहिजे. 360 अँगलमध्ये आपला विकास झाला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीकडे थोडा वेळ दिवसातून दिलाच पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक. त्यानंतर आपलं जीवन घडेल. आणि त्यासाठी गरज आहे चांगलं जेवण जेवण्याची. शुद्ध शाकाहारी सात्विक आहार असणं गरजेचं आहे. एक सुंदर अशी म्हण आहे, जसे आहार तसे विचार, जसे विचार तशी वाणी, जशी वाणी तशी क्रिया. मग आहार जर आपले चांगले सात्विक असतील तर निघणारा रिझल्ट किंवा शब्द किंवा कृती ही नेहमीच चांगली असणार आहे. इथपर्यंत जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चार्टमध्ये त्याच्याबद्दल अभिप्राय लिहू शकता. आणि चार्टमध्ये काही लिंक सुद्धा येईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका की जेणेकरून असेच चांगले प्रोग्राम तुमच्यासमोर आम्हाला देता येतील. आणखी एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थनामध्ये प्रचंड चांगली शक्ती आहे. ज्या गोष्टी आपण मागतो त्या जीवनामध्ये मिळत असतात.
फक्त गरज आहे श्रद्धा आणि सबुरीची. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदान म्हणलेला, पसायदानमध्ये सुद्धा एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे, दुरितांचे तिमिर जावं विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जो वांसील तो चुला हो प्राणीसाठी. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळू शकतं, आणि ही शक्ती प्रार्थनेमध्ये आहे. मग आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण चांगलं वातावरण मागू शकतो, चांगल्या गोष्टी मागू शकतो. आपण एकमेकांशी ज्यावेळी संवाद करतो, फोनवर असेल तर आपण पहिल्यांदा आपण काय शब्द वापरतो, हे संपूर्ण वातावरणामध्ये आपण निगेटिव्हिटी आपण आपल्या बोलण्यातून किती पसरवतो. जर त्याच जागी आपण जर पॉझिटिव्ह शब्द वापरले तर किती बदल आपल्याला जाणून येतील, दिसून येतील. आणि हे कुठेतरी आपल्याला चालू केलं पाहिजे, स्टार्ट केलं पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी कधीपासून चालू करायच्या? उद्यापासून नव्हे. कोणती गोष्ट जर चालू करायची असेल तर त्याची वेळ आहे आत्ता, आजपासून, आत्तापासून. तर ती गोष्ट आपल्या हातून घडून जाते. आणि अनेक ठिकाणी आपण वाक्य सुद्धा ऐकलेले आहे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. मॅन इज मेकर ऑफ हिमसेल्फ. मनुष्य आपले स्वतःच भवितव्य स्वतः घडवतो. ईश्वर फक्त निमित्त मात्र आहे. तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलास. सर्व काही आपल्या हातामध्ये आहे. मग का नाही चांगल्या गोष्टी करायच्या? आणि ही डेव्हलपमेंट जर करायची असेल आपल्याला, तर डेव्हलपमेंट स्टेप बाय स्टेप आपली होणार आहे. काही गोष्टी ज्या तुम्हाला माझ्या या संभाषणामधून आवडल्या असतील तर नक्कीच उद्यापासून त्याच्यावर तुम्ही विचार करा, मनन करा, चिंतन करा, आणि काही गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. आणि बघा रिझल्ट किती सुंदर येतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एखादं घर आपल्याला बांधायचं असेल तर त्याची जे वर्कर आहेत, मजूर आहेत, आपण स्किल्ड घेतो का अनस्किल्ड घेतो? साहजिकच स्किल्ड घेतो ना. का घेतो? की आपलं घर व्यवस्थित होण्यासाठी, त्याची क्वालिटी चांगली मेंटेन होण्यासाठी. बरोबर? येस. जर आपण एखाद्या मेडिकलमध्ये गेलो आणि जर आपल्याला औषधाचा ढीग दिसला किंवा असा जर पसारा दिसला तर आपण तिथे जाऊ का पुन्हा? नाही जाणार. आपण म्हणणार ज्या मेडिकलमध्ये व्यवस्थित औषधाची लावलेली आहेत, जी पटकन आपल्याला दिसतील, ज्याचा आयडेंटिफिकेशन, ट्रेसिबिलिटी चांगली आहे, ती औषध आपण नक्की निवडू. आणि ते मेडिकल आपण नक्की निवडू. आणि पुन्हा त्या मेडिकलमध्ये जाऊ. का? तर जिथे ट्रेसिबिलिटी चांगली आहे, जिथे आयडेंटिफिकेशन चांगलं आहे, जिथे ॲपियर चांगला आहे, तिथे आपण जातो. जर आपण समजा पाठीमागे बसलोय आपल्या गाडीमध्ये आणि पुढे आपला ड्रायव्हर आहे, आणि तो ड्रायव्हर समजा अनस्किल्ड असेल, त्याच्याकडे लायसन नसेल आणि तो शिकत असेल, तर आपण पाठीमागे निवांतपणे बसू शकतो का? नाही बसू शकणार. तर आपल्याला गरज आहे चांगल्या ड्रायव्हरची, ज्याला चांगलं गाडीतलं नॉलेज आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे लायसन्स आहे. तर असं आपण निवडतो. हे का निवडतो हे मी तुम्हाला का सांगत आहे? कारण का आपण सुद्धा आपल्या जीवनाचे ड्रायव्हिंग आपण करतो. मग आपण कशी पाहिजे? आपण स्किल्ड पाहिजे का अनस्किल्ड पाहिजे? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिक्षण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आपण घेतच आहोत, आणि ते घेणं हे अनिवार्य आहे. ती प्राथमिक स्टेज आहे. कारण ज्यावेळी आपण प्राथमिक, माध्यमिक आणि पुढचं शिक्षण घेऊन ज्यावेळी बाहेर पडतो, त्याच्यानंतर आपण शिक्षण तिथं थांबवलेलं आहे. आणि शिक्षण हे कधीच थांबत नाही. शिक्षण देता येत नाही आणि शिक्षण घेता येत नाही. शिक्षण होत असतं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचं चांगलं प्रशिक्षण, चांगलं मार्गदर्शन हे घ्यावंच लागतं. आणि काळ कोणासाठी थांबलेलं नाहीये. प्रगती करण्यासाठी कधीच वेळ गेलेली नसते. फक्त जागं होणं फार महत्वाचं आहे. आणि मराठीमध्ये आपण एक म्हण सुद्धा आहे बघा, खूप सुंदर म्हण आहे, मला फार आवडते ती. झोपलेल्या माणसाला जागं करता येतं ना, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कधीच जागं करता येत नाही. तर आपण आपल्या जीवनामध्ये योग्य वेळी जागं होणं फार गरजेचं आहे. प्रवीण कुलकर्णी सर, जे पार्ले बिस्किटचे एक सिनियर अधिकारी आहेत, त्यांचं एक वाक्य खूप सुंदर मला आवडलं म्हणून मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये टाकलं. बिग बॉस या पुस्तकामध्ये आनंद
अवधानी सरांनी ते वाक्य खूप सुंदररित्या मांडलेलं आहे. प्रवीण कुलकर्णी सर म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे, धोके पत्करले पाहिजेत. धोके घ्या, पण ते विचारपूर्वक घ्या, कॅल्क्युलेट करून घ्या. आणि जीवनामध्ये 100 गोष्टी आपण 100 गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर त्यातल्या 97 कदाचित फेल होतील, पण 3 तरी सक्सेस होतील. त्या 3 सक्सेस होण्यासाठी आपल्याला 100 गोष्टी कराव्याच लागतील, इम्प्लिमेंट कराव्याच लागतील. आणि त्या 97 ज्या फेल झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलेलं आहे, त्याला अपयश म्हणता येतच नाही. कारण का, त्या 97 सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. कारण का, अपयश हे सुद्धा यशापेक्षाही चांगलं आहे. कारण का त्याच्यातून भरपूर वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. दुसरं असेच एक सर आहेत, विवेक पटवर्धन सर, एशियन पेंटचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी सुद्धा खूप सुंदर विचार मांडलेला आहे. माणसाचं जीवन म्हणजे प्रोफेशनल जीवन एक 30 वर्षाचं पकडलं, म्हणजे आपण जवळपास समजा एक 25-30 वर्षाचे असताना जॉबला लागलो असं गृहीत धरलं, आणि एक 55 ते 60 वर्षाला आपण रिटायर होतो असं गृहीत धरलं, तर 30 वर्ष आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये मिळतात. सुरुवातीची जी 10 वर्ष आहेत ते प्रचंड चांगलं काम करून संस्थेमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. आपले वरिष्ठ अधिकारी, आपले सिनियर, आपले बॉस, आपल्या कंपनीचे ओनर, त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट आपण नीट समजून घेऊन शिकली पाहिजे आणि शिकण्यात घालवलं पाहिजे की नाही. आज अनेक ठिकाणी मी इंटरव्ह्यू घेण्यासाठी जात असतो वेगवेगळ्या कंपनीमध्ये, तर कर्मचाऱ्यांची मानसिकता पॅकेज किती मिळतं, पगार किती मिळतोय ह्याच्यावर जास्त फोकस असतो. मला शिकायला काय मिळतं ह्याच्याकडे फोकस फार कमी आहे असं मला दिसून येतं. मला माफ करा, परंतु हे सत्य आहे. विवेक पटवर्धन सर म्हणतात की पुढची जी 10 वर्ष आहेत ते प्रचंड चांगलं काम करा आणि चांगला पैसा कमवा. पैसा कमवणे वाईट नाहीये, गरजेचे आहे, परंतु चांगलं काम करा. संस्थेमध्ये, कंपनीमध्ये चांगलं काम करा आणि स्वतःची एक इमेज डेव्हलप करा आणि चांगला पैसा सुद्धा कमवा. आणि त्यानंतरची जी 10 वर्षे उरलेली आहेत, ज्या कंपनीने आपला संसार मोठा केलाय, ज्या कंपनीने आपली मुलं लहानाची मोठी केली, ज्या कंपनीने आपल्याला सुख, समाधान, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य दिलेले आहे, त्या कंपनीच्या भविष्य बांधणीसाठी आपल्याला 10 वर्ष त्या कंपनीमध्ये दुसरी पिढी घडवायची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जे ज्ञान, जे नॉलेज त्या कंपनीने आपल्याला दिलेलं आहे, ते ज्ञान आपल्या कंपनीच्या भावी पिढीला आपल्याला सपोर्ट करायचं, त्यांना शिकवायचं आहे. खूप सुंदर विचार आहे बघा. म्हणजे सुरुवातीची वर्ष शिकण्यामध्ये जातात, 10 वर्ष, येणारी 10 वर्ष चांगलं काम करून चांगले पैसे कमवणे, आणि उरलेली 10 वर्ष ज्या कंपनीने आपलं लाईफ उभा केले, आपले जीवन उभा केले, त्या कंपनीसाठी, त्या संस्थेसाठी, त्या व्यवसायासाठी आपल्याला दुसरी पिढी बनवायची आहे. तर असं काम आपल्याला सुद्धा करायचं आहे. आणि आज तुम्ही पाहता, पहिल्यांदा 5-5 दिवसाची टेस्ट असायची, क्रिकेट मॅच, त्यानंतर वन डे, मग कसोटीपेक्षा आपल्याला वन डे फार आवडायला लागली, आणि त्यानंतर आता T20. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल की जे रन होत होते 5 दिवसामध्ये, ते नंतर वन डे मध्ये सुद्धा व्हायला लागले, आणि जे वन डे मध्ये जे रन्स अचीव व्हायचे ते आज T20 मध्ये सुद्धा दिसत आहे. म्हणजे किती बदल फास्ट होत आहे बघा. आता मी येतो ॲक्शनकडे. जर आतापर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या चॅट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस लिहा, आणि कसं वाटलं तेही प्रतिक्रिया द्या, की जेणेकरून इथून पुढचे सुद्धा काही चांगले प्रोग्राम तुमच्यासमोर मला सादर करता येतील आणि विचाराची देवाणघेवाण नक्की करता येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्शन. जीवनामध्ये 100 लोकांपैकी 100च्या 100 लोकांना डिझायर असते, इच्छाशक्ती असते की जीवनामध्ये सक्सेस व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे. प्रत्येकाला वाटतं, कारण त्यातल्या फक्त काहीच लोकांकडे ती डिझायर जी असते ती बर्निंग डिझायर असते.
आणि त्या बर्निंग डिझायरबरोबर फक्त काहीच व्यक्ती ॲक्शन घेतात आणि ॲक्शन घेणाऱ्या व्यक्तींची जी संख्या आहे फक्त 20% आहे. डिझायर तर सगळ्यांकडेच असते, कारण ॲक्शन फक्त 20च लोक घेतात, 20% लोक घेतात आणि 20% लोक घेतात आणि त्यानंतर 20%मधली 3%च लोक यशस्वी होतात. का? तर ती स्वतःमध्ये बदल करतात, हार्डवर्क करतात, फिजिकल आणि मेंटल सुद्धा. आणि 3% लोक जगाच्या पाठीमागे कुठेही तुम्ही बघा, 3% लोक तुम्हाला यशस्वी झालेली दिसतील. याच्या पाठीमागे कारण आहे की आपण कोणत्याही गोष्टीवर ॲक्शन काय घेतो. गेल्या 2 आठवड्यापासून मी असेच काही प्रोग्राम्स वेबिनारच्या माध्यमातून, झूम ॲपच्या माध्यमातून किंवा इतर काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून घेत आहे. परंतु मला तिथं असं आढळून आलं की ज्यावेळी एखादं प्रशिक्षण असेल किंवा चांगले विचार, जर विचाराची देवाणघेवाण केली आणि ती फ्रीमध्ये असेल तर पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. कारण की एखादी गोष्ट जर फुकट मिळाली तर आपल्याचं महत्त्व कळत नाही. मग त्यानंतर अनेक लोकांनी मला सांगितलं की सर ह्याच्याबद्दल आपल्याला काय प्लॅन करता येईल का. मग त्याबद्दल आम्ही काही गोष्टी ह्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. मी माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत गेल्या टोटल माझ्या 22 वर्षाच्या अनुभवामध्ये 14 वर्ष मी स्वतः प्रोफेशनल लाईफमध्ये वर्किंग केलेलं आहे आणि 10 वर्ष ह्या बिझनेस लाईफमध्ये अनेक गोष्टी मी शिकत आहे. आत्तापर्यंत मी 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट मी माझ्या स्वतःवर खर्च केलेली आहे आणि आज 27 जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास 500पेक्षा जास्त संस्थांना आणि 1 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत मी पोचलेलं आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून. तर जोपर्यंत आपण स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करत नाही, स्वतःवर खर्च करत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये बदल झालेले दिसणार नाही. तर ह्यासाठी इथून पुढे जे काही छोटे छोटे प्रोग्राम्स, प्रत्येक सेशन इथून पुढे मी घेणार आहे. फक्त निमित्त आहे की तो प्रोग्राम काही नॉमिनल चार्जेस, मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही तुमच्यावर लाखो रुपये खर्च करा, पण कोणती गोष्ट ज्यावेळी आपण विकत घेतो किंवा काही पैसे खर्च करून घेतो की त्यावेळी त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि त्यासाठी एक छोटीशी अमाऊंट मी प्रत्येक सेशन पाठीमागे ठेवलेली आहे. आता सुरुवातीला 299 रुपये पर हेड अशी नाममात्र अमाऊंट तिथून पुढचे जे माझे कार्यक्रम होतील त्यांना मी लावलेले आहे. ह्या पाठीमागे उद्देश असा नाही की पैसे कमवणे आहे. माझे जे सेशन होतात त्याला 15,000पासून 25,000पर्यंत एका दिवसाचे चार्जेस मी ह्याच्या अगोदर घेत होतो. परंतु आता हे सेशन घेण्याचा उद्देश आहे की ह्या सेशनच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये काही चांगला परिणाम होईल ही अपेक्षा आहे. आणि कुठलेही नॉलेज दिल्यानंतर वाढतं, ते कमी होत नाही, हा उद्देश आहे. तर ही जी नाममात्र अमाऊंट आहे की जेणेकरून ते ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंगला याल किंवा ट्रेनिंगला बसाल त्यावेळी तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याची जाणीव निर्मिती होईल. आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही काही प्रशिक्षणाच्या माध्यमातून, सेशनच्या माध्यमातून, काही गोष्टींच्या माध्यमातून, काही विचारांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून जे काही विचार तुम्ही घ्याल त्याचं तुम्ही इम्प्लिमेंट जरूर कराल. जर एखादी गोष्ट जर फुकट मिळाली, मुफ्तमध्ये मिळाली की त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. त्यासाठी ही नाममान एक छोटीशी अमाऊंट डोनेशनच्या रूपाने ती काही घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुमच्या चॅट बॉक्समध्ये ही लिंक सुद्धा आली असेल तर तुम्ही याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता की इथून पुढचे जे काही प्रोग्राम्स आहेत ही आमची जी पहिली बॅच आहे त्यासाठी ही नॉमिनल फी असणार आहे पर हेड 299 रुपये. आणि ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि पेमेंटचे मोडसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही गुगल पेच्याद्वारे करू शकता. पेमेंटची सुविधा इथं उपलब्ध आहे. पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही हे शुल्क तुम्ही भरू शकता. त्यानंतर RTGS NUTच्या माध्यमाद्वारे सुद्धा तुम्ही हे शुल्क भरू शकता, हे डोनेशन भरू शकता. आणि उद्देश हा नाही आहे की पैसे कमवणे किंवा की फार मोठी अमाऊंट ही आहे अशी मला नाही वाटत. काहीतरी जीवनामध्ये करायचं असेल तर काही गोष्टींचा आपल्याला थोडा काय होईना
काही इंटेन्शनपूर्वक काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि जोपर्यंत आपण पेरत नाही तोपर्यंत उगवत नाही. आणि ज्याचीच पेरणी करतो त्याचीच आपल्याला कापणी करावी लागते. तर ज्यांच्याकडे मोबाईल असेल किंवा तुमचे लॅपटॉपच्या माध्यमातून कॉम्प्युटरच्या माध्यमातून असेल तर तो तुम्ही फॉर्म फिलअप करा, तो सेंड करा. लिंक तुम्हाला सेंड केली जाईल. आणि जर माझे तुम्हाला काही विचार आवडले असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा वापर करा. तुमच्या जीवनामध्ये नक्की फरक पडेल. आणि हे सगळे विचार गेल्या 22 वर्षाच्या अनुभवातून तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट याच्यातली आवडली नसेल किंवा एखादा मुद्दा पटला नसेल तर तो मुद्दा तुम्ही माझा घेऊ नका. आणि त्याबद्दल मी तुमची क्षमासुद्धा मागतो जर तुम्हाला एखादा मुद्दा आवडला नसेल तर. आणि जो मुद्दा आवडला असेल तो नक्की तुम्ही घ्या आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये चांगलं यश मिळेल ही मी तुमच्यासमोर आशा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.